त्यामुळे त्यांनी कशा पद्धतीनं ती सूची तयार केली याच्यावर सुद्धा आपल्याला डीपली अभ्यास करावा लागेल. या सगळ्या कम्युनिटी 47 सूचींचे एक जर जात आपण जर शोधली तर तुम्हाला असं दिसलं असेल जवळपास 150 पेक्षा आदिवासी जाती या महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु सातत्याने हे सरकार काय म्हणतं की ह्या जाती फक्त 47 जाती आहेत, पण असं नाही. 150 पेक्षा जास्त आदिवासी जाती आहेत. कोलामचा आणि आमचा काहीच संबंध नाही. कोलामचा त्यांचे आडनाव काय, टेकाम, गेडाम, मडावी हे त्यांचे आडनाव आहे. सातत्याने काही वर्षापूर्वी 2012च्या दरम्यान एक अधिकारी नांदेडमध्ये आले. ते प्रोबेशनरी पिरियडवर होते. त्यांच्यासोबत आमचा एक समाजाचा वर्गमित्र होता. तो अत्यंत हुशार असा वर्गमित्र त्यांचा होता. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये अतिशय राग आमच्या समाजामध्ये त्यांच्या मनात होता. काय साहेब की आम्ही अल्पभूधारक असल्यामुळे आणि आमची जी पिढी आहे ही आमची पहिली पिढी आहे, जी व्यासपीठावर जी आहे ही आमची पहिली पिढी आहे, जी शासकीय सेवेमध्ये लागलेली आमची पहिली पिढी आहे. आणि सेकंड पिढी मी तुमच्या समोर बोलणार आहे. आणि थर्ड म्हणजे माझी आता जी मुलं आहेत ती आमची तिसरी पिढी हे सध्याच्या व्यवस्थेमध्ये हे शिक्षणापर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजे साधारणतः 60 आणि 70च्या दरम्यान ज्यांचा जन्म झाला ती पहिली पिढी आमची शिक्षणापर्यंत पोहोचलेली जी नोकरी करणारी पिढी आहे आमची. तर ह्यामध्ये नेमकं असं झालं साहेब की ह्यांनी काय केलं की त्या अधिकाऱ्यांना त्याच्या असं मनात आलं की मन्नेर वारूला सूचीतून वगळायचं. ह्याचं कारण म्हणजे काय की हे लोक इमानदार आहेत, हे लोक प्रामाणिक आहेत, हे लोक शिक्षक बनतात. परंतु झालं कसं की तुम्हाला त्या ट्रायबल सूचीमध्ये ज्या आरक्षणाच्या ज्या जागा आहेत त्या आरक्षणाच्या जागा तुम्हाला स्पर्धेतून बुद्धिमत्तेने त्या मिळवण्याचं काम जे आहे ते तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. मग तुम्ही अभ्यास करतायत आणि ते अभ्यास करत नाहीत, हे युद्धाचं कारण होऊ शकत नाही ना सर. हे युद्धाचं कारण होऊ शकत नाही. मग ह्यांनी काय केलं की 1995 मध्ये एक असं काम केलं की मन्नेरवारू समाजाच्या ज्या पोटजाती आहेत, कोळी समाजाच्या ज्या पोटजाती आहेत, गोवारी समाज आणि त्यांच्या पोटजाती, हलबा समाज आणि त्यांच्या पोटजाती, ह्या लोकांना जे आहे ते सरसकट जातीतून काढण्याचं यांचं काम त्यांनी केलं. म्हणजे काय की 1976ला कोणाला माहीतच नव्हतं. आता समजा तुम्हाला मी एका क्षणात म्हणलं की सर हे पेन घ्या आणि तुमच्यासमोर एक 5 पत्रकार बसवा, तुम्ही स्वतः पेन घ्यायची आणि 5 पत्रकार बसवायचे आणि मराठीतून मन्नेर वारलू आणि इंग्रजीतून मन्नेर वारलू हे दोन तुम्ही 5 पत्रकारांना आणि तुम्हाला एक साथ तुम्हाला लिहायचं तुम्ही प्रयोग करा. तो प्रयोग केल्यानंतर काही जण मन्नेर वारलू व्यवस्थित लिहितील, त्याच्यामध्ये मन्नेर वारलू लिहिताना डबल न लिहिणार नाही, लूचा उकार करताना ह्रस्व किंवा दीर्घ असं मराठीतून करताना कळेल. परंतु ही मराठीची बाब झाली. आता तुम्ही एका क्षणी जर तुम्हाला जर आम्ही म्हटलं की सर तुमच्यासमोर एक 5 पत्रकार बसा आणि सोबत तुम्ही गाईड म्हणजे त्यांचे प्रतिनिधी किंवा परीक्षक म्हणून तुम्ही समोर बसा आणि त्या 5 पत्रकारांना तुम्ही मन्नेर वारलू इंग्रजीतून घ्यायला सांगा. असं म्हटल्यानंतर ते 5 पत्रकार जे आहेत ते काय करतील, मन्नेर वारलू लिहिताना त्यांच्या मनात मन्नेर वारलूचं जे स्पेलिंग आलं त्या पद्धतीनं ते मन्नेर वारलू लिहितील. सर आता हे जे 5 पत्रकार आहेत हे मन्नेर वारलू कसं लिहितील, त्यांच्या मनात जर सिंगल न असेल MANERVARLU असं लिहितील. कोणी काय करेल MANNERLU अशा पद्धतीने लिहितील. म्हणजे कोणी W लिहितील, कोणी V लिहितील. आता लू करताना कोणी LOO करतील किंवा कोणी LU करतील. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही एक प्रयोग केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की अरे मन्नेर वारलू लिहा असं इंग्रजीत म्हटल्यानंतर त्याने लिहिताना एकाही पत्रकारानं म्हणलं नाही सर तुम्ही जातीचं प्रमाणपत्राबद्दल बोलतायत का, एखाद्या विशिष्ट जातीबद्दल बोलतायत का. तो हो मी एखाद्या मग पत्रकार जो लोकशाहीचा आधारस्तंभ आहे तो तुम्हाला प्रतिप्रश्न विचारणार नाही, सहज तो आडनाव लिहून टाकेल. परंतु इथे शासनाची अशी चूक झालेली आहे की आम्ही आमची जात सिद्ध करताना आणि आम्ही आरक्षणाचा भविष्यात लाभ घेत असताना आम्हाला आमची जात सिद्ध करावी लागेल हे आमच्या मायबापांना माहीत नव्हतं. जे मायबाप किनवट सारख्या जंगलात, धर्माबाद सारख्या जंगलात, गोदावरीच्या भयंकर अशा प्रवाहात जे शेजारी राहणारे जे गावं आहेत तर त्या गावामध्ये हे शेती करतील आपल्या लेकरा बाळाला. कारण की त्यावेळेस तुम्हाला माहित आहे 1 पैसा 2 पैसा 3 पैसा मी चालवलेला आहे, तुम्ही लहानपणी चालवलेलं, आपण सगळ्यांनी चालवलेलं. 5 पैसे आणि 10 पैसे सुद्धा आपण चालवलेले. आणि 5 पैसे 10 पैसे जर आपल्याकडे नसतील तर त्यावेळेस आपण काय करायचो,
ती आपल्याकडे पावकी नमकी हे राहायची, आपण तेवढं धान्य त्या दुकानदाराला द्यायचं आणि धान्याच्या बदल्यात आपण वस्तू आणायचं. मग ही मानसिकता या देशाची असताना त्या काळामध्ये शिक्षणाच्या त्या जिल्हा परिषदच्या शाळेवर माझ्या मन्नेर वारलू समाजाची नोंद कशा पद्धतीने जो लिपिक असेल किंवा मुख्याध्यापक असेल किंवा शिक्षक असेल हे कशा पद्धतीने करायला हे कुणालाच माहित नाही, कुणालाच माहित नाही. आणि त्यामुळे काय झालं की भविष्यामध्ये असं झालं की मन्नेर वारलू हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ह्याची आता तुम्हाला व्हॅलिडिटी करावं लागेल. आता व्हॅलिडिटी करताना अडचण काय झाली की तिथे मन्नेर वारलूचा काना नाही, मात्रा नाही, उकार नाही. अरे बाबा, त्याचा काना मात्रा उकार तो राम आहे ना, तोच रमण्णा आहे ना, तोच रामलू आहे ना, तोच रामराव आहे ना. तो राम ह्या देवाचं नाव हे 4 जणांना दिलेले, राम तर बदलला नाही ना. रामजी, राम, रामलू, रमण्णा आणि रामराव हे रामाचेच प्रतिकृती आहेत. मग आमचं म्हणणं शासनाला असं आहे आणि ते कसं समजावून सांगावं हेच आम्हाला पुढं आता आजपर्यंत आम्हाला सुटलं नाही की शासनाच्या नजरेत बळीराम कुणेरी हे मन्नेर वारलू आहेत, आमच्या नजरेत हे मन्नेर वारलू आहेत, परंतु तिथं बसलेला जो रावण अधिकारी जो आहे त्याच्या नजरेमध्ये हे मन्नेर वारलू जरी दिसला आणि हे असला तरी ह्याला आपल्याला रिजेक्ट करायचं. दिसला आणि असला तरी रिजेक्ट. आता हा मन्नेर वारलू हा कोळी होणार नाही, हा मन्नेर वारलू हा अंध होणार नाही, हा भिल्ल होणार नाही, हा गौंड होणार नाही. आता मन्नेर वारलू हा शब्द म्हणजे काय? मन्नेर वारलू हा शब्द म्हणजे काय की एका गावात 300 लोक राहत असतील तर ते मन्नेर वारलू म्हणजे अनेक वचनी. आणि एका गावात एक माणूस जर राहत असेल तो मन्नेर वारलू. अरे तू कोण आहेस? मी मन्नेर वारलू. आता हे बसलेले कोण आहे? हे मन्नेर वारलू. मन्नेर वार कोण आहे? हा सिंगल व्यक्ती. आणि लू हे अनेक वचनी नाव आहे, हे तेलुगू भाषिक नाव आहे. आता हे म्हणजे आमच्याकडे रामलू, म्हणजे आपल्याकडे नाव कसं आहे लक्ष्मणलू, म्हणजे हे लू जे प्रत्यय जे आहे तो आमच्याकडे एकतर आदराचा प्रत्यय आहे आणि किंवा तो अनेक वचनी प्रत्यय आहे. सर इकडे तो अनेक वचने. सर मला सांगा, तर मुन्नूर कापू, तेलुगू मुन्नूर, त्यानंतर काही माळी म्हणजे बागकामाचा काम करायचे, फुलमाळी, बेलदार, हे आमचे जे लोक आहेत ना